सांगते, माझं नाव ज्योत्स्ना गिरीश अष्टेकर. मी ठाण्याला राहते आणि माझं स्वतःच गेली 20 वर्ष कॅटरिंगचा व्यवसाय आहे. मी शाकाहारी सगळे पदार्थ करून देते, स्वतः ऑर्डर घेते, मी घरातनं ऑपरेट करते आणि जेवण मी स्वतः बनवते. मी आज तुम्हाला तांदूळाच्या पिठाची आमच्या कोकणातली पारंपरिक वानगी दाखवणार आहे. ओके, त्याच्यासाठी काय पान लागतं का कसलं? त्याच्यासाठी आमच्या कोकणात काय केळीची पानं मुबलक असतात, त्याच्यावर आम्ही जेवतो. ते तुम्हाला आयुर्वेदाच्या दृष्टीने ते त्याच्यावर वाढलेलं गरम गरम खाणं पण गरजेचं असतं. तर त्यामुळे मी तुम्हाला तांदूळाच्या पिठाची वानगी शिकवणार आहे, केळीच्या पानावर केलेली. हे बघा, केळीचं पान कापताना हा मधला दांडा आहे बघा, हा दांडा असतो तो घ्यायचा नाही. आणि आपण हे केळीचं पान असं 2 भाग, एकसारखे 2 भाग घ्यायचे. बर, हे 2 भाग घेतले की आपण ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे. कारण ही पानं खूप नाजूक असतात, त्यामुळे तुम्ही जर ती नळाखाली धुवायला गेल्यात तर ती फाटण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपण ती ओल्या फडक्याने पुसून घ्यायची. साहित्य काय काय आहे ग? त्याला मी आता तुम्हाला केळीचं पान तर दाखवलंच. आपण केळीचं पान घेतलंय. आता आम्ही तांदूळाचं पीठ घेतलंय. हे किती घेतलंय पीठ? हे मी तांदूळाचं 1 वाटी पीठ घेतलंय. ते तुम्ही अंदाजाने घ्यायचं, तुम्हाला किती करायचे त्या प्रमाणात घ्यायचं. आणि आमच्या कोकणात ह्या बाळंतिणीला देण्यासाठी रोज नाश्त्याचा प्रकार आहे हा. कारण बाळंतिणीच्या पोटात लसूण गेली पाहिजे म्हणून तो मुद्दाम प्रकार आमच्या कोकणात करतात. तर मी तुम्हाला आता दाखवते. ही लसूण आहे, ही आपण सोलून ठेवलेल्या पाकळ्या 7-8 मी सोलून ठेवलेल्या होत्या. त्या मी आता या खलबत्त्यात मीठ घालून कुटून घेणार आहे. म्हणजे रफली हा, म्हणजे तिचं बारीक करून नाही टाकायचं, तर ते थोडंसं अर्ध बोबडं करून दाताखाली लसूण लागला. छोट्याशा खलबत्त्यात जेव्हा तुम्हाला काही कुटायचं असतं ना, मिरची लसूण, तेव्हा ना त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं की त्या मिठामुळे ती जास्त छान कुटली जाते आणि त्याचा स्वाद पण नंतर जास्त छान लागतो. हे बघा, अशी भरड काढली मी, पूर्ण वाटून नाही टाकले. आता हे याच्यात घालायचं. हे साधारण आपलं भज्याचं वगैरे पीठ असतं ना, तसं पण तितपत नाही, ते जरा पातळ असतं. पण कणकेपेक्षा सैल आणि भज्याच्या पिठापेक्षा घट्ट. अजिबात तुमच्या पोटात तेल तिखट जास्त जात नाही. हा प्रकार स्पायसी नसतो आणि ठराविक प्रमाणात पोटात तुमच्या लसूण पण जाते. हे बघा, म्हणजे साधारण इडलीच्या पिठा इतपत तुम्ही भिजवून घ्यायचं. हाताने व्यवस्थित कालवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात अजिबात गुठळे राहत नाहीत आणि एकदम स्मूथ असं छान पीठ भिजवलं जातं. लसूण ठेचताना तू मीठ घातलं? मी लसूण ठेचताना याच्यात तुम्ही बघितलं मीठ घातलं, त्यामुळे आता परत वेगळं मीठ घालायची गरज नाहीये. पुरेसं मीठ माझं घालून झालं होतं. आणि हे परत पीठ असं तुम्ही ठेवायची वगैरे पण गरज नाहीये. हे तुम्ही आता लगेच, म्हणजे पीठ भिजवायचं, केळीची पानं पुसून घ्यायची आणि तुम्ही लगेच हे बनवू शकता. विदिन 15 मिनिट तुमचा नाश्ता तयार होतो. हा तव्यावरती भाजून घ्यायचंय का? हो, आता हे तव्यावरती भाजायचंय. बघा, लोखंडाचा तवा आहे हा माझा. लोखंडाचा तवा असेल तर जास्त चांगलं, कारण तुम्हाला त्यानिमित्ताने तुमच्या पोटात लोखंड पण जातं. आयर्न डेफिशियन्सीसाठी आपल्या पोटात लोखंड पण जाणं गरजेचं आहे. आणि हे बघा, मी असं पीठ ठेवलं. आणि बाळंतिणीसाठी स्पेशली ॲज यू सेड आयर्न, कारण त्यांना फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वेगळ्या घ्याव्या लागतात. हे बघा, असं पीठ हे पसरवायचं असतं. ह्याच्यात काही लोक आवड म्हणून हिरव्या मिरचीचा ठेचा, कोथिंबीर असंही घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हा प्रकार करू शकता. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट पण करू शकता. पण आमच्या कोकणात ना हे असं करतात. आणि त्याच्या बरोबरीने आपल्या तोंडी लावायला आपल्या फोडणीची मिरची, म्हणजे ते मिरचीचं लोणचं म्हणतात लोक त्याला, आम्ही त्याला फोडणीची मिरची म्हणतो, तर ती याच्याबरोबर खायची असते. एक पान असं ठेवलं, ही उलटी बाजू आहे ती वरती घ्यायची आणि जी आपली पुढची बाजू असते जी डार्क, ती त्याच्यावर उलटी घालायची. हे बघा, अशी घालायची, अलगद हाताने दाबून घ्यायची, म्हणजे पान चिकटले ना एकावर एक बघायचं. आणि हे बघा, असं धरायचं आणि आता हे दोन्ही साईड मी तुम्हाला दाखवते. दोन्ही गॅस किती मोठा ठेवलायस का? फुल गॅस ठेवलाय. हे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे ते शिजायला फारसा वेळ लागणार, शिजायला अजिबातच वेळ लागेल. आणि हे भाजताना वरून झाकण वगैरे ठेवायची पण गरज नाही. हे बघा, आता ही बघा किती छान शेकली गेली. असं जेव्हा हे पान जळलं जातं ना, तेव्हा समजायचं की झालं. ते पान आपोआप सुटून पण येईल. आता आपण दुसरी बाजू करून घेऊया. अशी झाली पहिली बाजू की बघा, असं पान सुटतं. साधारण एक 5 मिनिटं आपण मोठ्या गॅसवर ठेवली. आता दुसरी बाजू 5 मिनिटं परत मोठ्या गॅसवर ठेवायची. हे बघा, असं पान आपोआप सुटून येईल. ओके, हे बघा, दोन्हीकडनं छान खमंग छान झालेलं आहे. आपण गॅस बंद केलाय आणि हे बघा, हे असं धरायचं. अरे हे बघा, इतकं पटकन सुटलं. अगदी भाकरीसारखं दिसतंय ते. इतकं छान बघा, भाकरीसारखंच असतं. फक्त ह्याच्यात आपण लसूण घातलेली आहे
भाकरीत आपण लसूण नाही घालत. ह्याच्यामध्ये पाण्याच्या ऐवजी जर आपण ताक घालून केलं तर, ताक घालून गेलं तरी चालू शकतं. ताक घालायचं, ताक घालतात लोक, त्याच्यात मिरचीचा ठेचा घालतात, कोणाला आवडत असेल आपल्या चवीप्रमाणे आपण घालू शकतो. हे मिरचीचं लोणचं, फोडणीची मिरची आणि ही आपण आत्ताच केलेली पानगी आणि त्याच्यावर अशी ही तुपाची धार. वा, हे असं आपली तुपाची धार आणि हे गरम गरम. ही झाली आमची कोकणातील पानगी तयार. थँक्यू सो मच ज्योत्स्ना. थँक्यू.